चर्चेतले उमेदवार अनुपस्थित होते. महाविकास आघाडीची आज हिंगोली जिल्ह्याची आढावा बैठक होती आणि या बैठकीमध्ये आता ज्या लवकरच निवडणुका होत आहे, आता बिगुल वाजलेलं आहे लोकसभेचं. महाविकास आघाडी ही सर्व समाजाला सोबत घेऊन सगळेजण एकत्रित मिळून आम्ही पुढे जाणार आहोत. आमची ही जी लढाई आहे ही हुकुमशाहीच्या विरोधात आहे, ही महागाईच्या विरोधात आहे, बेरोजगारीच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना सोबत घेऊन मग कुठल्याही समाजाचे उमेदवार असो, आम्ही सगळे मिळून एकत्रित मिळून लढा देणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. आता प्रत्येक गावामधून उमेदवार फिक्स झालेला आहे, म्हणजे साठामा गावात अशी मागणी तुम्ही काही काँग्रेसकडे केली आहे का? हे बघा, आम्ही हिंगोली लोकसभेमधून ज्या काही 6 विधानसभा आहेत त्या विधानसभामधून कुठलाही कॅन्डिडेट असला तरी आमच्या महाविकास आघाडी त्या उमेदवाराला निवडून देईल, हीच आमच्या सगळ्यांचा मिळून आम्ही प्रण केलेला आहे. मधल्या काळात तुमची नावाची चर्चा होती, काय सांगाल तुम्ही? मी सुद्धा या रेसमध्ये आहे आणि कारण मला स्वर्गीय खासदार संसद रत्न राजीवजी सातवसाहेब यांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचं काम पुढे चालू ठेवण्यासाठी मी सुद्धा काँग्रेस पक्षातर्फे ही उमेदवारी मागत आहे. दिल्लीला तुम्ही काही त्या संदर्भात निरोप काँग्रेसच्या वरिष्ठ सर्वच नेत्यांशी माझी भेट झालेली आहे. मग ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, परत आमच्या माननीय सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधी असतील, आमच्या जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन वेणुगोपाल सर असतील आणि इंडिया अलायन्सचे इतर सर्व नेते मंडळींची मी भेट घेतलेली आहे आणि माझी इच्छा प्रकट केलेली आहे. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये कुणालाही हे सीट दिलं तरी सुद्धा मी प्रामाणिकपणे काम करून